रामकृष्ण हरी. आज आहे दिवस 30वा आणि आपलं 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण झालेलं आहे. तर आजची टीप अशी आहे की रेनकोट आणि छत्री. तर याच्या टीपबद्दल आपल्याला आकाश माऊली बोलणार आहे. रेनकोट व छत्री आपण ही वारीला सोबत घेतलीच पाहिजे. रेनकोट घोंगडी असते किंवा छत्री ही वारीला आपण घेतलीच पाहिजे. कारण की हा आपण वारीचं टाईम असते जून जुलै या महिन्यात वारी असते आणि या महिन्यात भरपूर पाऊस असते. त्या पावसामुळे आपल्याला थोडा त्रास पण होतो, आजारी पण पडतो. म्हणून तुम्ही छत्री, घोंगडी व रेनकोट कॅरी करा. तुम्हाला हे सवय पडेल. 13-14 दिवसाचा प्रवास असते वारीचा आहे, तुम्हाला चांगलं पडेल. आणि पुढचे तुम्हाला बोलतील म्हणून प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे. आपण घोंगडी जेव्हा आपल्याला देतात ती सुद्धा घ्यायची, कारण की कोणाकोणाला असं पकडून चालायला जमत नाही. पण ती घोंगडी घेतली तर आपण रस्त्यावर टाकली तर कुठे पण बसता येते त्याच्यावर. आणि रेनकोटचा फायदा आहे की आपण हात मोकळे करून चालू शकतो. आणि छत्रीचा फायदा असा आहे की पावसाळ्यात पण काम करते. आणि तिथे कधी कधी ना पाऊस कमी येतो, जेव्हा आपला पुणा क्रॉस होतो ना तेव्हा पावसाचं म्हणजे वातावरण कमी असते, तेव्हा ऊन असते तिथे, तेव्हा आपल्याला छत्रीसुद्धा काम येते उन्हापासून. तर आपल्याला जसं म्हणजे तुम्हाला जसं कॅपेबल असेल, छत्री, ऊन या तुम्हाला भिजत पण जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. पण ते आपल्यावर आहे स्वतःवर. पण मी तर हेच म्हणेन की काहीतरी सोबत घ्या, स्वतःची काळजी घ्या. कारण की आपण एवढे टिप्स दिलेले आहे ते आपल्या काळजीसाठीच दिलेले आहे. म्हणून वारी सुखाची करा, काळजी घ्या. आणि आकाश माऊली आपण ते क्लिनिंगबद्दल पण थोडंसं बोला की आपण जेव्हा क्लिनिंग मंडळ म्हणजे असं आहे की आपण प्रत्येक मुक्कामावर जातो. एक मंगल कार्यालय असते का कोणाचं मंदिर असते या कोणाचं हॉल असते, ते एक सेवेकरीकडून म्हणून आपल्याला ते सहकुशीने देतात राहायला मुक्कामाला. मग तिथे आपण राहता जेणेकरून तिथे घाण करू नका, आपलं कचरा करू नका, सर्व साफसफाई ठेवा. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षा पण ते आपल्याला सहकार्य करतील. आपण घाण केली, खाटवर तिथे टाकलं, मग कसं आहे नेक्स्ट वर्षाला आपल्याला ते देणार नाही आणि आपलं नाव पण खराब होईल गावाचं या इतर गावाचं. येऊ तुम्ही कुठे आता तिथे मुक्कामावरती घाण करू नका, बस एवढंच बोलणं आहे. रामकृष्ण. जसं आपण आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपला जिथे आपण मुक्काम असतं ते सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, नीट ठेवलं पाहिजे, व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जेणेकरून की येणाऱ्या वारकऱ्यांना आणि आपल्याला सुद्धा दरवर्षी सोय होईल. कारण की आपण चुका करतो त्या आपल्यासोबत दुसऱ्या वारकऱ्यांनासुद्धा ती वस्ती भेटत नाही की. आणि आपल्यासोबत पूर्ण वारकरी संप्रदायाचं नाव थोडंसं हे होतं की तुम्ही घाण वगैरे ठेवता. तर तसं घाण वगैरे ठेवू नका. आपण घाण केलेली जसे आपण घरात साफ करतो तसं जिथे काय पडलेलं असेल, आपल्या हाताकडून काय खाल्लेलं असेल तर उचला, कचरापेटीत टाका, बांधा, एके कडी गोळा करा. आणि आपल्या ज्या मेन सिनियर आहे त्याला सांगा, ते त्याचा निकाल लावतील आणि व्यवस्थित त्या जिथे ठेवायचं तिथे पोचवतील. तर असाच परिसर स्वच्छ ठेवा. हातची हीच टीप आहे.